संस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ दिनांक 25 जानेवारी 26 जानेवारी 2026 असा हा 2 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आलेल्या श्रद्धाळू भाविकांना समजणं अत्यंत गरजेचं आहे। हा विधी का केला जातो, याचं काय औचित्य आहे, याचा काय फलनिष्पत्ती आहे, याचा आपल्याला लौकिक जीवनामध्ये काय लाभ आहे आणि नंतर पारलौकिक जीवनामध्ये काय लाभ आहे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमादरणीय महंत श्री कानळेश्वर बाबा भक्तरपूर, मी बाबांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला श्रीकृष्ण मंदिर कासारसाई या मंदिराचा रौप्य महोत्सव, या रौप्य महोत्सवाच्या पूर्वसंध्येला संपन्न होत असलेला श्री पंचावतार उपहार, त्यानिमित्त या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं ते या आश्रमचे मंदिरचे संस्थापक संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मुकुंदराज बाबाजी, त्यांचा संपूर्ण परिवार आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधरवंत, प्रामुख्याने आमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अखिल भारतीय मानव युवा परिषदेचे अध्यक्ष साहित्याचार्य संतोष मुनिशास्त्रीजी कपाटे, उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी वासनिक माता बंधू भगिनी आणि बालगोपाल, आज आपण या ठिकाणी श्री पंचावतार उपहार परमेश्वराच्या श्री चरणावर समर्पित करीत आहोत। मुळात श्री पंचावतार उपहार ही आपल्या मानव परंपरेतला एक महत्वपूर्ण असा विधी आहे। कारण जगनियंत्या परमेश्वराने, परमेश्वर तर एकच आहे, अव्यक्त स्वरूपात तो एकटाच आहे, एकच आहे, पण युगानुरूप काळानुरूप परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार धारण करतात। परमेश्वराचं अवतार धारण करायचा उद्देश गीतेमध्ये भगवंताने सांगितला की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, आणि त्या उद्देशाने परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतीर्ण होत असतात। असाच अवतार परमेश्वराचा प्रथमतः त्रेतायुगात झाला। श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे हे नाव, श्री दत्तात्रय नाव स्वीकारलं परमेश्वर अवताराने। द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती हे नाव स्वीकारलं आणि कलियुगामध्ये द्वारावतिका श्री चक्रपाणी महाराज, रिद्धपूरचे आमचे श्री गुंडमराव म्हणजे श्री गोविंद प्रभू बाबा आणि आमचे गोसावी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, हे आमचे पंचावतार आहेत। आणि या पंचावतारांच्या चरणी आपण हा उपहार समर्पित करीत असतो, अर्पण करीत असतो। मग रोजचा उपहार आणि पंचावतार उपहार यामध्ये फरक नेमका काय आहे, तर फरक पदार्थांमध्ये असेल नसेल, परमेश्वराला त्या पदार्थांची आसक्ती नाही आहे, ते पदार्थाची आसक्ती परमेश्वराच्या ठिकाणी नाही, पण तो पदार्थ समर्पित करत असताना या जीवात्म्याचा भाव कसा आहे, तो भाव तो परमेश्वर स्वीकारत असतो। कारण परमेश्वराला जीवात्म्याकडून भावाची अपेक्षा आहे, म्हणजे भाव जसा असेल जीवाचा त्या पद्धतीने परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करत असतात। आणि म्हणून एका अर्थाने विचार केला तरी भावरूप क्रिया आहे, भावरूप विधी आहे, हा त्या परमेश्वराला समर्पित करायचा आहे। मग एवढा मोठा उपहार करण्यामागे पाठीमागे कारण काय,
इतके सारे पदार्थ आपण त्या ताटामध्ये अर्पण करतो. आणि विशेषता आहे की उपहार आज ज्या सद्भक्तांचा आहे, विशेषता ही आहे की पंचावतार उपहाराचे ताट किती मोठे भरले, किती पदार्थ मांडले, तरी ते पदार्थ समर्पित करण्याकरता जे आपण कोणी असतो ते विनंती कुणाला करतो तर संतांना करतो. संतांना विनंती करतो की आमच्या वतीने तुम्ही हे पदार्थ परमेश्वराला समर्पित करा. याचं कारण असं आहे का संतांचा आवाज, संतांची हाक, संतांची प्रार्थना ही परमेश्वर लगेचच स्वीकार करतात. त्या क्षणाला, ज्या क्षणाला संतांनी देवाला प्रार्थना केली त्या क्षणाला परमेश्वर त्या स्वीकार करतात. याचं कारण असं आहे की संतांनी जे आहे ते आपलं संपूर्ण जीवन त्या परमेश्वराला समर्पित केलेलं असतं. आणि म्हणून त्यांच्या चालण्यात, उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, झोपण्यात सुद्धा फक्त परमेश्वराचंच नामस्मरण असतं. आणि त्याच गोष्टीचा परमेश्वराला विशेष असा अभिमान आहे. कारण या जीवनातला सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता सांगितला गीतेमध्ये भगवंत सांगतात, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. संतांकडे ते नामाचं चिंतन अखंडपणे चालू असतं. आणि म्हणून आपण त्या संतांना विनंती करतो की आमच्या वतीने तुम्ही त्या पदार्थाची स्वीकार करण्याकरता भगवंताला प्रार्थना करा. का? कारण तो परमेश्वर भाव स्वीकार करत असतो आणि संतांचा तो भाव अतिशय श्रीमंत भाव त्यांच्या हृदयामध्ये असतो. त्या भावाचा स्वीकार परमेश्वर करत असतात. पदार्थांची अभिलाषा नाहीये परमेश्वराला, पदार्थांची अपेक्षा नाहीये. मग भाव महत्वाचा कसा आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम आपल्या भिंगारला आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आणि त्या ठिकाणी स्वामींच्या सन्निधानामध्ये काही परिवार होता. त्याच परिवारामध्ये भाईदेव नावाचे एक अतिशय छोटासे सद्भक्त, म्हणजे छोटासा मुलगा होता. हा वयाने खूप छोटा आहे, वयाने खूप लहान आहे, पण त्याची परमेश्वरावर, स्वामींवर इतकी श्रद्धा आहे. परमेश्वर म्हणून तर श्रद्धा आहेच, पण सर्वस्व म्हणूनच त्या परमेश्वरावर त्यांची श्रद्धा आहे. आणि इतके ते देवाचे लाडके होते, इतके लाडके होते भाईदेव, की त्यांना रात्री झोपायला सुद्धा ते स्वामींच्या जवळच असायचे निद्रे करता. विचार करा किती भाग्याचा जीव असेल का साक्षात परमेश्वराजवळ त्यांना बसण्याचा, उठण्याचा, झोपण्याचा योग आला. आणि रात्री जर त्यांना लघुशंका आली, भाईदेवांना लघवीला उठायचं असलं रात्री, तर ते प्रत्यक्ष स्वामींना उठवायचे, स्वामींना जागा करायचे की चला मला सुसू करायला जायचं आहे. भाईसा उठायच्या, बाकीचे भक्त उठायचे, अरे चल आम्ही घेऊन जातो. तरी ते भाईदेव जे आहे ना ते कुणासोबत जात नव्हते, स्वामींनाच घेऊन जायचे. स्वामींना घेऊन जायचे, लघुशंका करायचे आणि त्या लघुशंकेचे शिंतोडे स्वामींच्या श्रीचरणावर उडायचे. तरी स्वामी रागवत नव्हते, कारण देव भावाचा भुकेला आहे. परमेश्वर भाव महत्वाचा आहे परमेश्वराला. स्वामी त्यांना लघुशंका करून घेऊन आले की बाईसा स्वामींचे श्रीचरण शाळण करायच्या, पाय धुवायच्या बाईसा, आणि मग स्वामी निद्रा करायचे. असे उच्च पराकोटीचा भाव आहे त्या भाईदेवांचा. एक दिवस ते भाईदेव फिरत फिरत कुठे फिरत होते. फिरत असताना त्यांना बोराचं झाड दिसलं, बोराचं झाड. आणि त्या बोराच्या झाडाखाली ते गेले, तिथली काही बोरं उचलली खाली. ती बोरं त्यांना गोड लागली, काही आंबट लागली. आणि त्यांच्या मनामध्ये असा भाव तयार झाला की हीच बोरं जर मी माझ्या देवाला घेऊन गेलो तर किती बरं होईल, नाही का? मग बोरं गोळा करायला लागले ते. असे बोरं गोळा करायचे आणि अंगीच्या बाया, म्हणजे आता हे सदरा आहे, सदरा असा पॅक असायचा पूर्वी, त्या बाहीमध्ये टाकायचे. अशी एक बाई पूर्ण भरली. पण पुन्हा त्यांच्या मनामध्ये शंका आली, अरे यातली काही बोरं तर गोड आहेत आणि काही बोरं आंबट आहे. सगळीच बोरं गोड नाही येते, काही आंबटही आहे, आणि माझ्या देवाला मी आंबट बोरं कशी काय अर्पण करू? म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा ती सगळी बोरं खाली ओतली आणि बोर उचलायचे, किंचित चाखून बघायचे, थोडस चाखून बघायचे. आणि गोड लागलं तर अंगीच्या बाहीमध्ये टाकायचे, शर्टच्या बाहीमध्ये टाकायचे. आंबट लागलं, गोड लागलं की अंगीच्या बाहीमध्ये, आणि आंबट लागलं की बाहेर टाकायचे. असे करून 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 सगळ्या दोन्ही हाताच्या बाह्या त्या गोड चाखलेल्या, म्हणजे प्रत्येक बोर ते चाखून बघत होते. आपल्या भाषेमध्ये ते उष्ट होत होतं. ते बोर ते चाखायचे आणि गोड बोरांच्या दोन्ही अंगाच्या बाहेर त्यांनी रिचवल्या, अशा पूर्णपणे भरल्या. आणि आले स्वामी त्या भिंगारच्या त्या तिथे आसनस्थ होते.
आणि आल्यानंतर त्या बाया दोन्ही अंगाच्या त्या हाताच्या त्या शर्ट मध्ये असणारी बोरं स्वामींच्या समोर अशी ओतली. ओतल्यानंतर स्वामींना खूप आनंद झाला. अरे माझा भाई देव माझ्याकरता बोरं घेऊन आला. त्याने विनंती केली त्यांनी की जी मी तुमच्याकरता बोरं गोळा करून आणले, गोड गोड बोरं गोळा करून आणले, ही बोरं तुम्ही घ्या, खा, खूप छान बोरं आहेत, खूप सुंदर बोरं आहेत, ही बोरं तुम्ही खा. देवाने ते बोर उचललं आणि अक्षरशः तोंडामध्ये टाकलं, खाल्लं देवाने बोर. बायसांनी बघितलं, अरे ही सगळी बोरं थोडी उष्टी दिसत आहेत, चाकलेली दिसत आहेत. म्हणून बायसांनी विचारलं, अरे पोरा ही बोरं अशी कशी काय? मग भाईदेवांनी सांगितलं की आई झालं असं, तिथे बोरं होती पण काही बोरं आंबट होती, काही बोरं गोड होती. आणि म्हणून मग देवाला आंबट बोर कसं काय द्यावं? चुकून आंबट बोर गेलं तर मग मी काय केलं, एक एक बोर उचलायचो, चाखून बघायचो, गोड असेल तरच इकडे आणलं, आंबट असेल तर आणलं नाही. माझ्या देवाला मला गोड बोरं द्यायचे. बाईसा रागवल्या, अरे वेडा झालास का तू? वेडा आहेस का? उष्टी बोरं देवाला अर्पण करतोय. रागवल्या बाईसा. स्वामींनी बाई स्वामी म्हणतात, बाई बोरं जरी उष्टी असली त्याचा भाव उष्टा नाहीये, ही बोरं तर साधन आहे. हो, त्याचा भाव किती मोठा आहे, भाव उष्ट. आम्ही त्या देवाच्या रूपाने त्या भाई देवाचा भाव स्वीकार. भाव जीवाचा महत्वाचा आहे. मग पंचावतार उपहारामध्ये इतकी पदार्थ का मांडायची? कारण एक एक पदार्थ तयार करत असताना त्या आपल्या माता मावल्याचा कोणी पदार्थ तयार करतात. ज्या क्षणापासून त्या परिवाराचे की 25 तारखेला आपल्याला पंचावतार उपहार करायचा, उपहारामध्ये ही मिठाई पाहिजे, ही भाजी पंचावतार उपहारामध्ये पाहिजे, अशा प्रकारची चटणी पाहिजे, अशा प्रकारची भाकरी पाहिजे. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्या दिवसापासूनचा आजचा क्षण आहे की प्रत्येक क्षणाला फक्त पंचावतार उपहारच त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे. कारण तो त्यांना देवाला तो भाव समर्पित करायचा आहे. मग ते पदार्थ तयार जमा केले, शक्य होतील तिथून ती मिठाई आणली, शक्य असेल तिथून ती भाजी आणली, सगळ्या प्रकारची पदार्थ आणली. आणि काल रात्रभर त्या माता मावल्यांनी तो पदार्थ तयार केले. तयार करताना भाव काय होता? भाव काय होता की कुणी पावडा येणार आहे त्याच्या ताटात वाढायचं, कुणी सोयरा येणार आहे त्याच्या ताटात वाढायचंय, माझ्या लेकराला द्यायचं, माझ्या आईला द्यायचं नाही. भाव काय होता की हा पदार्थ भाव त्या परमेश्वराने स्वीकार करावा. पदार्थ महत्वाचे नाहीये. मग भाव जर मोठा, भाव श्रीमंत असेल ना, तर सुदामाचे पोहे सुद्धा देव आनंदाने. एक कपडा सुद्धा स्वच्छ नव्हता, मखमली कपडा नव्हता, वेल्वेटचा कपडा नव्हता, अगदी त्याच्या झोपडीमध्ये वलसणीवरचा कपडा धुरकटलेला आहे, मळलेला आहे. त्या कपड्यामध्ये त्याच्या पत्नीनं ते पोहे गुंडाळून दिलेले होते. आणि ते पोहे सुद्धा काही कांदा मीठ परतवलेले नव्हते, गरम केलेले नव्हते, तसेच केले होते. त्या पोह्याला कदाचित जाळही लागलेलं असेल, कारण कधीचे ठेवलेले होते माहित सुद्धा नाही. तरी ते पोहे तसेच गुंडाळले. सुदामा घेऊन आला, पण देवाला अर्पण करण्याची त्याची हिंमत होईना. कारण ज्यावेळेस ते पोहे अर्पण देवाला देण्याची वेळ आली, त्यावेळेस भगवंत सोन्याच्या सिंहासनावर बसलेले होते. देवाचा चंदनाचा पलंग होता, मखमली उंची वस्त्र त्या ठिकाणी होती, सुंदर सुंदर असे सोन्याची ताटं होती, पदार्थ खूप मोठे मोठे होते. आणि तिथं आपले पोहे द्यावे कसे काय? सुदामाला संकोच वाटायला लागला. त्याला देव वाटायला हिंमत होईना त्याची ते पोहे देवाकडे द्यायची. पण देवाला भाव स्वीकार करायचा असतो. परमेश्वर भाव स्वीकार करतात. आणि त्या सुदामाचा भाव पराकोटीचा होता, खूप मोठा भाव होता. म्हणून आता सुदामा द्यायला तयार नाहीये, त्याची हिंमत होत नाही देवाला देण्याची. म्हणून शेवटी परमेश्वरानेच त्याचा हात धरला आणि हात धरून असा पुढे ओढला आणि त्याच्या हातातून ते गाठोडं हिसकावून घेतलं देवाने. देवाला खरंच भूक लागली होती का त्या पोह्याची? खरंच भूक लागली होती? नाही. ते पोहे देवाना त्याच्याकडून ते गाठोडं हिसकावून घेतलं, ते गाठोड्याची गाठ सोडली आणि त्या पोहे बचकन त्या पोह्यामध्ये हात घातला, मूठ भरली आणि पटकन तोंडामध्ये ते मूठभर पोहे देवानं टाकले. विचार करा ना, आपण तरी असे पोहे खाऊ का?
असा विचार करा. अहो मळलेले जाऊ द्या, कपड्या जाऊ द्या, पण काचेच्या बरणीमध्ये असणारी कच्ची पोहे तरी आपण खाऊ का? नाही खाऊ शकत. हो, तो परमेश्वर आहे, पदार्थ तर निमित्त आहे. देवाने ते पोहे पटकन तोंडामध्ये टाकले, चावून चावून खायला लागले. एका कवीने त्या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तो कवी सांगतो, का भूक लागे तुकी हिसकोनी घेसी पोहे, का भूक लागे तुकी हिसकोनी घेसी पोहे, अधदृष्टी अश्रुबिंदू गळती सुदाम बाळे, अधदृष्टी अश्रुबिंदू गळती सुदाम बाळे, कांचन नगरी देऊनी, कांचन नगरी देऊनी स्वरूपी विलीन केला, मी काय वर्णू पामर, जिथे शेष तोही श्रमला, कैसी अगम्य लिया. भगवान कृष्ण चक्रवर्ती महाराजांनी त्या सुदामाच्या पोळ्याचं निमित्त केलं. फक्त ते पोळे देवाने स्वीकारले. आपण इतकंच ऐकलो की देवाने सुदामाचे पोळे खाले, सुदामाचे पोळे खाले. पण सुदामाचे पोळे खाले, पण त्याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं? कारण हे एकच आहे का देव भावाचा स्वीकार करतो, तो भावाचा भुकेला आहे. बाकी दुसरे पदार्थ महत्वाचे नाहीये. इतके पदार्थ त्या ताटामध्ये समर्पित करण्याचा हेतू एकच आहे का प्रत्येक पदार्थ तयार करत असताना आपला भाव मोठा होत जातो. आणि तो भाव जर त्या परमेश्वरानं स्वीकारला ना, कांचन नगरी देवनी स्वरूपी विलीन केला. योग क्षेममुआम्यम, योग म्हणजे वस्तू प्राप्त होणे. जे आपल्या दैवात नाहीये ते सुद्धा प्राप्त करून देणे हे त्या परमेश्वराला शक्य आहे. पण केव्हा? जर जीवाने भाव तसा समर्पित केला तर. योग म्हणजे वस्तू प्राप्त होणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू टिकवून ठेवणे. या दोनही गोष्टी आपल्याला साध्य होतात, परमेश्वर देतात. पण केव्हा? जर भाव त्या परमेश्वराच्या श्री चरणावर त्या पद्धतीचा समर्पित झाला तर. तसेच विदुराच्या कन्याही परमेश्वराने स्वीकार केलेल्या आहेत. प्रसंग फार मोठा बाका आहे, जिथे कौरव आणि पांडवांचा समझोता करण्याकरता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती उपस्थित आहेत आणि बोलणी करण्याकरता देव तिथे आहेत. पण बोलणी फिसकटलेली आहे आणि युद्ध हे अटळ आहे. हे ठरल्यानंतर दुर्योधनाने कृष्ण चक्रवर्तीला आपल्या राजमहालामध्ये बोलवलेलं आहे आणि कृष्ण चक्रवर्ती तिथे येणार आहेत. याकरता त्याने 6 महिने अगोदर तयारी केलेली आहे. हस्तिनापुरामध्ये कृष्ण चक्रवर्तीच्या स्वागताची तयारी करत असताना भाव मात्र दुर्योधनाचा हा कपटी आहे. म्हणून त्याने श्रीकृष्ण चक्रवर्ती करता सिंहासन बनवलेलं आहे 7 पायऱ्याचं. आणि मंत्र तंत्र जी तंत्र साधना आहे त्या ठिकाणी तांत्रिक लोकांना आव्हान असे काही शस्त्र त्या सिंहासनामध्ये लावलेले आहेत की त्याला स्पर्श झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीचे या अवयवाचे बोटी बोटी व्हाव्यात अशा पद्धतीचं आयोजन आहे. आणि त्याची धर्मपत्नी मात्र भानुशाली आहे. ती श्रीकृष्ण चक्रवर्तीची परमभक्त आहे, परमभक्त आहे. आणि सर्व नगरजनासाठी 56 भोग ज्याला आपण म्हणतो त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कृष्ण चक्रवर्तीला निमंत्रण पाठवलेलं आहे. आणि कृष्ण चक्रवर्ती हस्तिनापूरला द्वारकेवर येते झालेले आहेत. आणि हस्तिनापूरचे प्रधान विदुर आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे विदुर हे दासीपुत्र आहेत. जरी ते सत्यवतीचे पुत्र आहेत व्यासांचे, परंतु ते दासीपुत्र आहेत. त्यांचा त्याच मानाने अधिकार आहे. एक आज कमा आपल्याकडे जर एखादं पद आलं आज तर आपल्याकडे काय काय नाही, परंतु तो त्या हस्तिनापूरचा पंतप्रधान आहे. परंतु त्याच्या घरामध्ये अष्टदारिद्र्य आहे, बसायला अंथरूण नाहीये, वाढायला ताट नाहीये
आणि स्वयंपाक करायला पकवान नाहीयेत, अशी त्याची अवस्था आहे. पण तो भाव मोठा आहे. इथे साक्षात परब्रह्म परमेश्वर हस्तिनापुरात येत आहे आणि मी असा अभागी आहे, मी असं कर्मदरिद्री आहे. अनेक जन्माचं पातक, अनेक जन्माचे दुष्कर्म मला असे आडवे आलेले आहेत की मी परमेश्वराच्या ठिकाणी साधी क्रिया सुद्धा करू शकत नाही. परमेश्वर माझ्या दारात सुद्धा येणार नाही, माझ्या कुठल्या कदान्नाचं सेवन सुद्धा करणार नाही. म्हणून तो स्वतःला तोडतोय, स्वतःला हीन मानतोय. म्हणून क्रिया करत असताना आम्ही बऱ्याच वेळ तुम्हाला सांगत असतो की हे गरिबाचं कदान्न आणि चटणी भाकर असतात तर मिष्टान्न, पण तो उपमा देताना आपण तो भाव व्यक्त करत असतो. कारण अनेक सृष्टीमध्ये आपण मनुष्य वेश धारण करून आलो, परंतु ज्या वेळेला सत्पात्र आपल्या दारामध्ये उभं राहतं, ज्या ठिकाणी क्रिया करण्याचा योग असतो, परंतु जीवाचा भाव हा वंचक भाव आहे. पदार्थ असताना आपण ते पदार्थ देऊ शकत नाही आपण, कारण जीव स्वार्थी आहे. म्हणून असे अडथळे ईश्वर कार्यामध्ये आपल्या उभे राहतात. आपला हेतू चांगला असतो, परंतु ते कार्य पूर्णपणे आपल्या इच्छेप्रमाणे पार पडत नाही. तर याच्या मागे अनेक मागील जन्माचे जे दोष आहेत, जे काही आपण जोडून ठेवलेले आहेत, ते उभे ठाकत असतात. त्या ठिकाणी विदुर आपल्या स्वतःला त्या भावनेमध्ये पाहतोय की मी असा अनंत जन्माचा कर्म दरिद्री आहे. परमेश्वर साधनदाता श्रीकुंड चक्रवर्ती द्वारकेचा राणा तो इथे हस्तिनापूरच्या राजसभेत येणार आहे आणि मला त्याच्या ठिकाणी काही क्रिया घडणार नाहीये. हा भाव परमेश्वराने जाणलेला आहे, हा भाव परमेश्वराने जाणलेला आहे. परमेश्वर श्रीकुंड चक्रवर्ती जरी हस्तिनापुरात आले, राजमहालात गेले, विदुर आहेत, भीष्म पितामह आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, सर्व महासभा त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि ज्या ठिकाणी कृष्ण चक्रवर्तीला ज्या सिंहासनावर दुर्योधन त्यांचं पूजन करणार होता, तिथपर्यंत भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती या सर्वांना घेऊन गेले, भानुशालीला घेऊन गेलेत आणि आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने फक्त त्याच्यावरचं वस्त्र उचललेलं आहे. खाली पाहिलं तर असे जळजळते शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणून दुर्योधनाच्या त्या 56 भोगाचा म्हणजे त्या पदार्थाचा त्याग करून हा परमेश्वर विदुराच्या घरी, विदुराच्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि विदुराला तो म्हणतो मला भूक लागलेली आहे, विदुरा मला पहिले जेवायचं आहे. आणि विदुर आपल्या धर्मपत्नीला तो तिथून निरोप पाठवतोय, तिची लगबग सुरू होते, देव माझ्या दारात येतोय साक्षात. अरे आपण असे बसलेले आहोत तिथे, कोणाच्या दारात साक्षात परमेश्वर येणार आहे? असं कोणतं पुण्य आपण जोडलेलं आहे? आपण असे कर्म दरिद्र आहोत. अनेक जीवा असे युगाचे आपण दोष जोडून ठेवलेले आहेत. साधा अधिकरण ज्ञाता विरक्त पुरुष आपल्या दारात येणं कठीण आहे, तर साक्षात परमेश्वर आपल्या दारात येईल, आपल्या क्रियेचा स्वीकार करेल, असं काही सौभाग्य आपण जोडलेलं नाही. तो भाव आपण या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करत असतो. विदुराचा भाव परमेश्वराने जाणलेला आहे आणि विदुराला आज्ञा केलेली आहे आणि विदुराने आपल्या पत्नीला निरोप पाठवलेला आहे. आता काय ते आत्याचे सारखे आपल्यासारखे काही स्वयंपाकघर थोडंच आहे. मडक्यामध्ये ती पदार्थ शोधते आहे. एका मडक्यात थोडशा कन्या त्या ठिकाणी आहेत ज्वारीच्या, त्या सुद्धा पूर्ण नाही आहेत, त्या मुठभरच आहेत. त्या शिजवायच्या तर तितकं पुरेशा त्या कन्या सुद्धा नाहीये, तिने त्या शिजायला टाकलेल्या आहेत. देव त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत विदुरासह. त्या कन्या पाण्यामध्ये शिजतायत. देव आलेले समजल्याबरोबर ती भाव विभोर झालेली आहे. तिला त्याचं भान नाही आपल्या अंगावर वस्त्र आहेत का ना आहेत, अंगावर वस्त्र नाहीयेत, अशा अवस्थेमध्ये ती भगवंताचं त्या ठिकाणी आदरातिथ्य करते. बसायला काय तर आताच्या सारखे असे आपल्यासारखे सोय नाहीये. तरटा आहे, गोणपाट आहे, त्याच्यावर ते बसलेले. वाढायला ताट नाहीये, पत्रावळी केलेली पानाची, त्याच्यावर त्या कन्या ती वाढते. कन्या पुरेशा नाहीत, ते पातळ आहेत. कन्या त्याच्यावर ठेवल्या त्या इकडे तिकडे पळतायत, कारण ते इतक्या पातळ आहेत. त्यावेळेला देव म्हणतात की बाई या कन्या पातळ नाहीये. या विदुराचा आणि विदुर पत्नीचा जो भाव आहे तो इतका प्रदीर्घ आहे की तो भाव मला सुद्धा आवरल्या जात नाहीये. परमेश्वराला सुद्धा भक्ताचा भाव आटोपल्या जात नाही, इतका तो भाव विदुराने त्या ठिकाणी प्रकट केलेला आहे. आणि अन्नदानाची क्रिया ही तुम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या मार्गामध्ये ज्ञानासाठी, परमेश्वराच्या प्रेमासाठी दूर करत असते. तो भाव ठेवून आजचा हा 75 रुपये महोत्सव या ठिकाणी ज्यांना कोणाला हा योग प्राप्त झाला आजचा हा अन्नदान करण्याचा, निश्चित ते खूप भाग्यवान आहेत. अशा कार्यप्रसंगी अनेक अतिथी, अनेक संत, अनेक तपस्विनी, त्यागी, तुमच्यासारखे नामधारक
या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मुखी तुमचं अन्न लागणार आहे. न जाणे परमेश्वराला या क्रियेचा काय स्वीकार असेल आणि तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडेल हे सांगता येत नाही. कारण परमेश्वराच्या ठिकाणी केलेली कोणतीच क्रिया वाया जात नाही. कारण देवाने आपल्याला अगवचन दिले, केली क्रिया वाया नव्हती. निश्चितपणाने या क्रियेचं दाय पसाय आजचे जे यजमान आहेत त्यांना निश्चितपणाने मिळेल, याच्यामध्ये कुठलाही संशय नाही.